जर केलं, त्यांची कथा श्रवण केली, तर तुमच्या माझ्या जीवनामध्ये परिवर्तन होते की नाही? यात नवल नाही, भोले शंकराच्या नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे की शिव नाम से जग में उजाला. एक 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 प्रश्न सांगता सांगता थोडा स्वराचा आवाज द्या. एक एक प्रश्न सोडता सोडता 88,000 शौनकांनी प्रश्न केला का हो, पण त्या नावाने कोणाचा उद्धार झाला सांगा ना. त्याच्याकरता मी तुम्हाला एक प्रस्थानामध्ये सकाळी सांगितलं, समुद्रे निकटे देशे ग्रामो बाष्कल सज्ञक वसंती यत्र पापिष्टा वेद धर्मोज्जिता जना. समुद्राच्या किनाऱ्यावरती तटाकावरती एक गाव आहे. आपलं गाव कसं तापीचं तीर आहे, असंच जसं भीमा तिरी एक वसविले नगर. भीमेच्या तिरी कोणतं गाव आहे? पंढरपूर. तसं तापीची तिरी आपलं गाव. आपलंच नाही, तापीची तिरी महत्ग्राम थोर. पण हे सर्व गाव पुण्यवान आहे. समुद्राच्या किनाऱ्यावरती तटाकावरती एक गाव आहे. त्या गावाचं नाव बाष्कल आहे. नावावरून समजते कसं गावाशी काय नाव? बाष्कल. त्या गावामध्ये एक बिंदुक नावाचा सद्ग्रस्त राहत आहे. सद्ग्रस्त नाही, एक दुराचारी राहत आहे. विचित्र स्वभावाचे लोक आहेत. शास्त्र न मानणारे, पुराण न मागणारे, पाप आचरण करणारे, ज्ञान अज्ञान याची जाणीव नसणारी, भजन नाही. आपल्या गावामध्ये नित्यक्रमाने काहीतरी सेवा झाल्या पाहिजे, तेव्हा गाव होणे मंदिरासारखं असते. आपण दरवर्षी सप्ताह फार चांगला करतो, पण वर्षभर सप्ताह असतो, वर्षानंतर गावामध्ये काहीच नसते. काहीतरी साधना चालू झाली पाहिजे. आपल्या गावातल्या मंडळीने हनुमान चालीसा सुरू केली. सर्व तरुण मंडळी हनुमान चालीसाला असते. आपल्या गावामध्ये सप्ताहाला सत्संगाला देवता केव्हा येता माहितीये का? ज्यावेळेला गावामध्ये वर्षभर साधना असते तेव्हा येता. तत्र रमंती देवता. जिथं भजन आहे तिथं, जिथं काही साधना आहे तिथं, जिथं मंदिरामध्ये रोज आरती होते तिथं देवता भजन करतात, तिथं नृत्य करतात. नास्ती रमंती, नृत्य करतात तिथं. पण ज्या गावामध्ये वर्षभर काहीच नाही, ते गाव नाही, ते स्मशान आहे. ते गाव फक्त उपाधी नाही. परमार्थ आपली गरज असली पाहिजे. परमार्थ आवड म्हणून करायचा नाही. आवड आणि गरज मध्ये फार फरक आहे. आवड कशाला, गरज कशाला म्हणता? भूक लागली, भूक लागल्यानंतर जेवण करणे ही आवडायची गरज आहे. तुम्हाला आवडेल तेव्हा जेवण करता तुम्ही की भूक लागल्यावर करता? भूक लागल्यावर. भूक लागल्यानंतर जेवण करणे ही गरज आहे. जेवण झाल्यावर विमल खाणं आवड आहे. हे काय? हे आवड आहे. मुलतान माती. आपण आपल्या जीवनातला परमार्थ आवडी म्हणून नाही, दुसऱ्याला दाखवण्याकरता नाही. या परमार्थातून आपल्याला काहीतरी फळ मिळणार आहे, जीवनाचं साफल्य होणार आहे, याच्याकरता आपण गरज म्हणून परमार्थ केला पाहिजे. पण या बाष्कल नगरी मधले लोक सगळे विचित्र आहेत. पाप आचरण करणारे लोक आहेत. आणि पाप आचरण केल्यामुळे त्यांची भजनात रती लागत नाही. काही काही लोकांच्या आयुष्यामध्ये परमार्थ काहीच नसतो.
मग एखाद्या दिवशी कीर्तनामध्ये बसला की तो कीर्तनात चित्त लागत त्याचं. तू मंडपाकडे पाहिजे, इकडे पाहिजे, ह्या पडद्याकडे पाहिजे, फुलाकडेच पाहिजे. मन बेचैन होते ना, आणि नाही लक्ष दिलं मग कीर्तन करता मग झोप लागते. आपलं तसंच आहे, जिथं उद्धार आहे ना तिथं झोप आहे. मोबाईल हातामध्ये असला की एक वाजेला झोप येत नाही. हा परिणाम केवळ आणि केवळ आपल्या जीवनामध्ये परमार्थ नाही म्हणून ह्या दशा होतात. पण तुमच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं गोड नाम असेल तर परिणाम असा आहे, तुम्ही भजन करत राहा. पण भजन जर नाही झालं आयुष्यभर तर मग कीर्तनामध्ये सत्संगामध्ये आपल्याला झोप येते. कशी झोप येते ऐका बा. कीर्तनी बैसता नित्य लागली, निद्रे लागली, भजन नसेल तर मग बराच त्रास देते. पण एकदा का आपल्या जीवनामध्ये नेहमी सत्संग असेल तर ते भजन भजन नाही, अमृता होनी गोड. किती गोड? महाराजांनी फार गोड प्रमाण दिलं. जिवे गोड तीन अक्षरांचा रस. किती गोड आहे? अमृत जयास फिके पुढे. पण सतत चिंतन असेल तर. पण भास्कर नगरी अशी आहे की या नगरीमध्ये कोणाच्याच मुखामध्ये भजन नाही. सर्व दुराचारी लोक. भजनाचं सुख नाही, विषय सुख. या जगामध्ये तीन सुख सांगितले ऐका. एक आहे विषयाचं सुख, एक आहे ब्रह्म सुख आणि एक आहे भक्ती सुख. तिघी सुख आहे का? विषय सुख जे आहे ते हळूहळू हळूहळू वय मर्यादाना कमी कमी होत जाते. ऐका, विषय सुख हळूहळू कमी होत जाते. ब्रह्म सुख जे आहे ते स्थिर असते, कमी होत नाही, वाढत नाही. पण या जगातलं एकमेव भक्ती सुख असं आहे की ते नित्य वाढत जाते. अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते. म्हणून तर मागणी आहे भक्ती प्रेम सुख नेनेवे आणि का. कोणाला माहिती नाही भक्ती प्रेम सुख एवढं दुर्लभ आहे. तुम्ही मी सोडा, पंडित वाचका ज्ञानियासी या भक्तीतलं सुख
जो शिकला नाही शाळेत त्याला एखादा मला ऐका त्याला कळून जाईल, पण पंडिताला कळणार नाही, वाचकाला कळणार नाही, ज्ञानाला कळणार नाही. ते कळण्याकरता तुमच्या जीवनामध्ये नम्रता आणि भजन असणं गरजेचं आहे. पण बाष्कल नगरीमध्ये पाहिल्यानंतर सूत जी सांगताय शौनकांना, या नगरीमध्ये भजन करणारा कोणीच नाही, सर्व दुराचार आहे. अशा एक बाष्कल नगरामध्ये बिंदुक नावाचा ब्राह्मण राहतोय, कुकर्मी आहे, वैश्यगामी आहे. मनुष्य कुकर्म केव्हा करतो माहितीये का? ज्याच्या घरामध्ये अनितीचा पैसा येतो त्याचीच बुद्धी भ्रष्ट होते. तो पैसा तुम्हाला सुखाने जगू देत नाही. तो घरामध्ये आला की तो तुमच्या घरातली एखादी व्यक्ती अन्य मार्गाला नेतो म्हणजे नेतोच. आज नाही नेणार, आज कुकर्माचा पैसा आपल्याला एखाद्या टायमाला आनंद देऊ शकतो, पण उद्या नाही. आजचा दिवस निघू शकतो, उद्याचं काय? म्हणून आता जागे व्हा. उद्या करू उद्या करू उद्या करू, उद्या कोणी पाहिला? कल 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 करे, कल करे कल 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 आज करे सो अभी करो, जिंदगी को न हाथ कबीरा, जिंदगी को न हाथ. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, लावण तीन मध्ये वाना थंड तुम्ही मला करा, पण जाऊ द्या, आनंद घेऊ. कल 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 क्या करे, कल करे सोच, आज करो तो भी करो, जिंदगी को न हाथ कबीरा, जिंदगी को न हाथ. आलं का? महागाचा टाळ्या वाजवा एकदा. एखाद्याची पेटी संपवली पाहिजे, त्यातून मी संपवला पाहिजे. उद्या करू नाही, आज करा, आता करा. चालू आहे दिवा चालू आहे. दीपक आहे ना, दीपक जलतात आहे. मी सांगतो तुम्हाला, काय ताण घ्या. मी असल्यावर दुसरा दीपक लावायचं काम असले तुम्हाला. मी चालू म्हणजे तोही चालूच आहे. मला लगेच समजते ना काय झालं तुमच्या मनात. तुमचं लक्ष कधीत आहे की नाही मी तुमच्या चेहऱ्यावर सांगू शकतो. मला लगेच समजते तुमच्या मनात काय झालंय ते मला समजते. सांगतो तुम्हाला, तुमच्या मनातच सांगू शकतो मी सगळे. सांगू का? सांगू? सांगा ना. सांगू का बाय का? मी एक संख्या सांगतो तुम्हाला, तुम्ही मनात घ्या. कोणती बी, 1 2 3 4 5 लाख 5 लाख 10 लाख किती घ्या, प्रत्येकाने वेगवेगळी घ्या. मला नका सांगू. घेतली का? माना हलवा अशा नाही अशा. घेतली की नाही एक संख्या? तुम्ही घ्या, मागची घ्या, तुम्ही घ्या. तुमच्या प्रत्येकाच्या मनात उत्तर देऊ शकतो मी. घेतली? तेवढीच तुमच्या मित्राची घ्या, तुम्ही घ्या. सांगू नका मला फक्त. दोघांची बेरीज करा. केली? त्यात तुम्ही मग 20 घ्या तुम्ही, आणि तुम्ही 40 घ्या. घेतले का? घेतले? सगळ्याची बेरीज करा. झाली का बेरीज?
बर, आता दोघांना तुम्ही 2 न भागा म्हणजे निम्मे करा. केली केली का? माना हलवाना केली. मग आता जेवढी तुम्ही मित्राची घेत होती की नाही, 2 टाका. दिली दिली का? तुमच्या जो 10 आले, तुमच्या जो 20 आले. खोटा आहे का? दादा उत्तर बरोबर आले की नाही? नाही पैसे मागून देतात. काय लागते मनात जाण्याला? संध्याकाळी करू शकतो मी असं. दिवा तर फार दूरचा आहे तो. कीर्तनी बैसदा. ऐका, कीर्तनामध्ये भजन केलं तर परिणाम असा आहे, 37 रोज भजन करत असाल तर मग तुमच्या जीवनातला जो परमार्थ आहे तो तुम्हाला अमृतासारखा गोड अवस्थेपर्यंत नेणार आहे. जिवे गोड 3 अक्षरांचा रस. अरे गोड काय गोड असेल? तुम्ही फक्त 3 अक्षराचा कोणताही म्हणा, मग नमः शिवाय म्हटलं तरी चालते, कोणतंही भजन केले तरी चालते. पण 5 आचरण करणारी लोक आहे. भास्कर नावाने बिंदुक नावाचा ब्राह्मण आहे, कुकर्म करतोय, वेश्याकामी आहे. पण ऐका, त्याची जी पत्नी चंचुला नावाची, ते स्वधर्म पालन करणारी म्हणजे चांगली आहे. पण कालांतराने असं म्हणतात, जशी संगत असते तसा परिणाम होतो. सर्वी नगरीच तशी आहे. सर्वी नगरी जर तशी असेल तर एक पतिव्रता स्त्री एवढ्या विचित्र नगरीमध्ये राहील तरी कशी? असं म्हणतात. काही दिवसानंतर बिंदुक नावाच्या ब्राह्मणाची पत्नी चंचुला, एके दिवशी चंचुला याच्याकडून स्वधर्म टळला. तिला कुकर्म करताना पाहिलं. असं म्हणतात मारझोड केली बिंदुकाने. तो आधीच पापी आहे, भ्रष्ट आहे. तो पाप करत असतो. माणसाचा कसा आहे, जोपर्यंत मनुष्य पाप करतोय तोपर्यंत त्याला दिसत नाही, पण दुसऱ्याचा पाप त्याला सहज दिसते. त्याला त्याच्या स्वतःच्या पापाकडे नजर दृष्टी केली नाही, पण पत्नीच्या पापाकडे लगेच दृष्टी केली. पत्नीला मारहाण केली, पण मारहाण याच्याकरता नाही केली की पाप कर्म सोडून दे. त्या पाप कर्मामध्ये प्रवृष्ट करण्याकरता तिला मारहाण केली. तिला फार मारहाण केलं, इतकं मारलं, शेवटी तिने ते नगरच सोडलं. नगर सोडल्यानंतर ते वेगळी होते घरातून, गावातून. हळूहळू हळूहळू ते गोकर्ण तीर्थ येथे जाते, स्नान करते. स्नान केल्यानंतर जवळच एक मंदिर नाही, छोटीशी शिवाची पिंड आहे. त्या भोले शंकराच्या पिंडीजवळ जाऊन ते भजन करते. भजन केलं. असं म्हणतात, आधी स्वधर्म पालन करणारी होती बिंदू चंचुला, पण पतीमुळे भ्रष्ट झाल्यामुळे पतीला बा न्याय मिळेल या माझ्याकडे पाहून तरी सुधरेल, पण न बिघडता मारहाण चोरी केली. म्हणून चंचुला बाहेर गेली. बाहेर नगरामध्ये जाऊन भोले शंकराच्या मंदिरावरती जायची, तिथं जल अभिमंत्रित करायची, जल टाकायची, रोज एखादं बिल्वपत्र न्यायचं. सतत नित्यनेम करता 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 पापी झालेली चंचुला सुद्धा हळूहळू हळूहळू सद्गती प्राप्त झाली. सद्गती प्राप्त झाल्यानंतर असं म्हणतात, स्वतः भोले शंकर तर नाही, पण पार्वती माता त्यांना घेण्याकरता आली. भोले शंकर आणि पार्वती काही वेगवेगळे नाही. अर्धनारी नटेश्वर. भोले शंकरही तेच आहे, पार्वती माताही तेच आहे. भोले शंकर घेण्याकरता आले. असं म्हणतात, भोले शंकर पार्वती माता आली. पार्वती मातेचे मग सेवा करू लागली. सेवा करते चंचुला माता. कोणीही माणसाला काहीतरी मागायचं असेल, फळ घ्यायचं असेल तर आधी सेवा करावी लागते. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. एखाद्या माणसाकडून आपल्याला काहीतरी मिळवायचं अगोदर सेवा करावी लागते, ज्ञान ग्रहण करण्याकरता. म्हणजे एकदा का सेवा आपण केली की मग आपण त्यांना काहीतरी विचारण्याचे अधिकारी असतो. मग त्यांना आपल्या उद्धाराचे प्रश्न विचारायचे. काय मी उद्धार पावेन
काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. आमचं समाधान होईल असं तरी काहीतरी करा, पण याच्याकरता सेवा करावी लागते. सेवा केल्यानंतर प्रश्न विचारावा लागतो. लोक सेवा करत नाही, कोणालाही प्रश्न विचारतात. काही काकस्य कवम दातम, लोक म्हणतात कावड्याला किती दात, बरं तुला काय गणना आहे की तुला काम काय का कावड्याच्या दाताची? एक मला विचार म्हणे का ते शबरीची पुण्यतिथी नाही आहे, बाकीच्या लय पडेल आहे ना त्या शबरीची. पण नको त्या प्रश्नामध्ये उद्धारल्यापेक्षा काही काही लोक प्रश्न विचारतात आपला उद्धार होण्याकरता नाही, परीक्षा घ्यायची. जेव्हा महाराजची परीक्षा घेऊ, वरील कितला का अभ्यास आहे महाराज उद्या घेतला मी, तू कर ना अभ्यास करा. अभ्यास करून मग आपण प्रश्न विचारा. प्रश्न विचारताना माझी तर एवढी इच्छा आहे, प्रश्न विचारला पाहिजे. मी तर सांगतो तुम्हाला, या शिव महापुराणामध्ये तुम्हाला कोणताही प्रश्न पडला, कोणताही, पण तुमच्या उद्धाराचा, महाराज नाही लग्न होत नाही काय करू, तू तिकडेच जाय, ती होत नाही मी काय करू, मग होत नाही मग आम्ही तसं नसते बाबा. ते प्रश्न इथं चालत नाही. जगाच्या उद्धाराचे, तुमच्या एकट्याच्या उद्धाराचे नाही, सामान्य प्रत्येक जीवाच्या उद्धाराचे जर प्रश्न असतील तर मग तुम्ही केव्हा या, मग सबके लिए खुला आहे मंदिर आहे हमारा. प्रश्न कोणताही असो, पण तुमचं एकट्याचं कल्याण नाही, सर्वांचं कल्याण असेल तर हात लिहून आणायचं घरून प्रश्न. मी उत्तर देणार नाही, पण उत्तर तुमचं शिव महापुराण दिल्याशिवाय राहणार नाही. आपलं ताकद नाही, पण या ग्रंथात तर ताकद आहे की नाही. मला नाही आलं मी माझ्या गुरुजींना विचारेन, त्यांना नाही आलं त्यांच्या गुरुजींना विचारतील. पण या व्यासपीठावर जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचं समाधान केल्याशिवाय राहत नाही. पण उद्धाराचे प्रश्न असले पाहिजे. असं म्हणतात त्या चंचुला मातेने पार्वती मातेची सेवा केली, फार सेवा केली. पण ऐका, सेवा कोणाकरता केली? सेवा फार झाली. मग पार्वती माता बोलते, चंचुला तू माझी फार सेवा केली, काय पाहिजे तुला? त्यावेळेला चंचुला म्हणते, मला काही नको. मी एका फार विचित्र नगरामध्ये राहत होती, त्याचं नाव आहे बाष्कल. माझा पती जो होता तो दुराचार करायचा. सर्व घडलेला वृत्तांत सांगितला की मी कुकर मारायला लागली, माझ्या पतीने मला मारहाण केली, मला गाव सोडावं लागलं. मी गाव सोडलो का? कारण सर्वच एकच माणसानं सगळे त्याच्यामध्ये चांगला राहू शकत नाही, तो निघून आला. हळूहळू मग मी भोले शंकराच्या पिंडीची प्रार्थना केली, म्हणून तुमच्यापर्यंतचा प्रवास केला. मग तुम्ही एक काम करा, माझ्या मालकाला सद्गती कशी प्राप्त होईल ते सांगा. या जगातील सातवी पत्नी म्हणायचं की मालकाने जोरहाड केली, मारहाड केली, नगराच्या बाहेर काढून दिलं, पण मेल्यानंतर सुद्धा जे आपल्या पतीचे, आपल्या मालकाचा मरण चांगलं व्हावं, त्याला सद्गती मिळावी याच्याकरता जी प्रार्थना करते ती सातवी पत्नी. तिचं नाव आहे पतिव्रता म्हणून. कोणीही पतिव्रता नाही. आणि अशी जर पतिव्रता असेल तर महाराजांची भाषा अशी आहे, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मग देवावर सत्ता आहे तिची, ते जसं सांगेल तसा देव करतो. फक्त पतिव्रता असली पाहिजे. चालता चालता असं म्हणता, एकदा पांडव चालले होते, ओघाओघाने विषय तर म्हणून सांगावा लागतो, नाही तर काय हे कथा अशी आहे की तुम्हाला महिनाभर चालली तरी संपणार नाही. रस्त्याने चालता चालता म्हणे एकदा पांडव चालले होते आणि त्यातल्या पांडवांमधल्या एकाला भूक लागली. आता तुम्ही सांगा भूक कोणाला लागली अशी? अंदाज 12. खादाळ कोण आहे? भीमाला भूक लागली म्हणे. भीमाला भूक लागली. जांभळाचं झाड होतं, जांभळाचं झाड. पण नवल आहे का, त्या जांभुळाच्या झाडाला फक्त एकच जांभूळ होतं. किती? एकच. त्या झाडाखाली विश्रांती करत होते, याचं लक्ष त्या जांभळाकडे गेलं. तो म्हणे काय जांभूळ, जांभूळ तर आपल्याला पाहिजे म्हणे. पण तो फळ आळशी होता. भीम
फार आळशी, त्याच्यासारखा आळशी कोणीच नाही. गुरुवर वक्ते बाबा आळशी लक्षणं सांगायची. कसा आळशी म्हणे, दोन मित्र झोपेल होते म्हणे जांभूळच्या झाडाखाली. जांभूळ पडलं एखाद्या डोळ्यावर पडलं आणि कुठे पडलं, डोळ्यावर. मग तो फार प्रयत्न केला पण ते काही तोंडात येणार. मग जवळून असा उंटावर माणूस चालला होता. थांबा, थांबलो, खाली या, एक काम करा म्हणे. त्याला वाटलं काहीतरी काम आहे बा, साहेब बसले. त्याला बोलला, तो खाली उतरला त्या याच्यावरून, उंटावरून जवळ आला. एक काम करा म्हणे. काय? हे मा डोळ्यावर तू जांभूळ दिसते का म्हणे. हा म्हणे हा. तेवढं घे म्हणे, मा तोंडात टाक. म्हणजे मा डोळ्यावर तू चल मा तोंडात जा. तो उंटावून उतरला, कमी गरम झाला असेल. मूर्खा, तुला काही डोकाय की नाही, मी मा कामाला चालला होता, तुम्ही उतरला आणि ते जांभूळ फक्त डोळ्यावर तुला तोंडात टाक. इतका आळशी म्हणे तू. तो म्हणे मी फार आळशी म्हणे, माई कांबरने हाताने घेऊन तोंडात की टाकू. बरं तू नाही पण त्या पाशीच्या मित्र जपेला ना, त्याला सांग. तो काय म्हणे, मित्र जरा मी कशाला करू म्हणे. आता मा तोंडात कुतर मुतून गेलं, यानं हाकालला का म्हणे. किती आळशी पण आताच मुतर मुतून गेलं म्हणजे नाही, यानं हाकाललं, मी कसा काय जांभूळ टाकू. आळस नसला पाहिजे. हा भीम तसाच जपेल. भूक लागली पण जांभूळ कोण थोडी, सगळे जपले. शेवटी कोणी उठलं नाही. याने फार प्रयत्न केला. पतिव्रताची ताकद आहे का? आणि पतिव्रता कशाला म्हणतात ती आहे का? उठला वाद कसा तरी ते जांभूळ त्याने तोडलं, जांभूळ खाल्लं. जांभूळ खाल्लं तर असं म्हणतात, त्या जांभळाच्या झाडाच्या पाठीमागे एक महान सद्ग्रस्त, एक भूदेव तपश्चर्या करत होता. तपश्चर्या करत होता, त्याची समाधी भंग पावली. समाधी भंग पावली तो भीमाजवळ आला. कोणी तोडलं? भीम म्हणे मी तोडलं. अनेक वर्षापासून तपश्चर्या करतोय, फार तपश्चर्या करत होतो, काहीच खात नाही. 12 वर्ष वायू भक्षण करतो. आणि 12 वर्षानंतर या जांभळाच्या झाडाखाली मी साधना केली की या जांभळाच्या झाडाला एक जांभूळ येतो. 12 वर्षानंतर ते एक जांभूळ मी तोडत होता आणि खात होता. हा म्हणे जांभळा तू खाल्लं नाही, हातातच आहे. कोण म्हणे? भीम, तुम्ही खा. हा म्हणे अजून 12 वर्ष झाले नाही. जोपर्यंत 12 वर्ष होत नाही तोपर्यंत जांभूळ खात नाही. मग तोडलेलं जांभूळ तिथं लावा. हा म्हणे तोडलेलं जांभूळ तिथं लागेल, पण याच्याकरता तुम्हाला तुमचं पुण्य दान करावं लागेल. मग भीम म्हणे अपराध मी केलाय, मी माझं पुण्य देऊन टाकतो. त्या जांभळाला सांगितलं, मी जर पुण्यवान असेल तर माझं पुण्य मी दान करतो, फक्त एक जांभूळ त्या झाडाला चिटकावं. असं म्हणतात. फक्त 2 फुटच उचलालं ते वर. अर्जुनाला भीम सर्वेच्या पाया पडे, बा मी नरकात जातो, तुम्ही वाचवा. अर्जुन महाराजाले, मी जर पुण्यवान असेल तर हे जांभळाचं झाड, जांभळाचं फळ झाडाला चिटकेल. अजून 2 फूट उचलालं. 5 भाऊ आले, 5 दुनी 10 फूट उचलालं. फार लांब राहिला अजून. मग सर्वेचे सर्वे कोणाकडे गेले? द्रौपदीकडे. सर्वे भाऊ म्हणत, बा आपलं जाऊ द्या, पण द्रौपदी पुण्यवान आहे, पतिव्रता आहे, तिनं जर तिचं पुण्यदान केलं की नाही चिटकलंच समजा म्हणे. आता त्या अंगारात आली पतिव्रता, अंगारात आली द्रौपदीने जांभळाच्या फळाजवळ आली. जांभळाला म्हणे, मी जर पतिव्रता असेल तर हे जांभूळ झाडाला चिटकेल. जांभूळ झाडाला चिटकलं, वरून खाल्या दाल. म्हणजे सर्वचे सर्व पाहत द्रौपदीकडे 5 भाऊ. का ग पतिव्रता नाही? मग पतिव्रता तर होती, पण मग का जांभळाचं फळ खाली आलं? परिणाम का? सहज पतिव्रता म्हणतो पण कोणालाही, पण आहे का? काल असेल नारदजीचं ब्रह्मांड झालं. नारदजींना विचारलं, का आमची पत्नी तर पुण्यवान आहे, पतिव्रत आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी कथा, तिचं नाव आहे पंचकन्या.
मग एवढं असताना हे फळ खाली का पडलं? तर नारदांनी सांगितलं, तुमचं युद्ध जेव्हा चालू होतं की नाही, तेव्हा हिने एकदा येईन कर्णाला पाहिलं, म्हणजे कर्णाला, आणि ज्या मनाने म्हटलं फक्त हिनं मनातून पाच होते म्हणे, पण एखादा जर कर्णासारखा असता तर एवढंच होतं. केवढं एवढंच, फक्त मनाने मी विचार झाला, परिणाम असा झाला पतिव्रताच्या यादीतून नाव काढ झालं. लोक कोणाला काही विचारतात, गुरु वक्ते बाबाला विचारायचे लोक, रूप पाहता लोचनी सुख झाल्या सहाजणी. तो साजरी ना म्हणे सहाजण. वक्ते बाबाला विचारायचे बरेच जण चातुर्मासामध्ये, का हो बाबा, का हो रूप पाहता लोचनी सुख झाले हो सहाजणी, त्या सहाजणी कोणत्या? वक्ते बाबा म्हणायचे एक ती माय होती एक तिच्या. मग का बाबा एक माय झाली, बाकीच्या पाच त्या मायलीच्या. वक्ते बाबा फार रमून सांगायचे. नाही त्या आता काय मोठ्या माणसाबद्दल आपल्याला म्हणजे पोरा असं जमलं ना, टाळ्या वाजवून मग वाऱ्या सगळं भेटते मला बाबा आधीच. पण पत्नी सात्विक पत्नी आहे. चंचूला बोलते पार्वती मातेला, मी तुमची जर सेवा केली असेल तर माझ्या जीवनामध्ये तुम्ही एक फळ द्या. कोणतं? माझा जो मालक आहे, आयुष्यभर त्याने दुर्गती केली, आयुष्यभर त्याने पापाचरण केलं, माझ्याकरता तुम्ही एक काम करा की माझ्या मालकाची तुम्ही सद्गस्ती करा. ऐका, माता मौलाना तुमच्याकरता फार महत्वाचं आहे. पती आणि पत्नीमध्ये जर प्रेम राहावंसं वाटत असेल तर त्या माता माऊलीने पार्वतीची सेवा करा. ज्या माणसाला ज्ञान प्राप्ती करायची आहे त्याने शिवजीची साधना करा. ज्या माणसाला असं वाटते माझ्याकडे सौंदर्य असलं पाहिजे त्याने उर्वशीची साधना करा. आणि ज्या माणसाला असं वाटते माझ्याकडे धनप्राप्ती असली पाहिजे त्याने लक्ष्मीची सेवा करा. पार्वती माता प्रसन्न झाली, तिला वरदान दिलं. पतीची गती विचारते. हा बिंदू असं म्हणतात पिशाच झाला होता, म्हणजे भूत झाला होता. जोपर्यंत हिनं मागणी केली तेवढा तो मरणी पावला, पिशाच झाला. मग पार्वती मातेने, काळजी करू नको चिंचूला, तुझ्या मालकाला गती देण्याचं काम मी करतो. मग पार्वती मातेने भोले शंकराच्या एका भक्ताला बोलवलं. ऐका, दोन भक्त फार महत्वाचे आहे. विष्णूचे भक्त, विष्णूला काम पडलं की का भक्ताला आवाज देतात. कोणाला? शेंडीवाले बाबा. पहिले एकच होता, आता नारदाला आवाज द्यायचे विष्णू भगवान. जसं भगवान विष्णूला काम पडलं की नारद, तसं भगवान शंकराला काम पडलं की तुंबर. तुंबर नावाचा भक्त आहे, तुम्ही बऱ्याच अभंगामध्ये ऐकलं असेल. ऐका. हा, गाती नारद तुंबर प्रेमे, गाती नारद तुंबर प्रेमे, गाती नारद तुंबर प्रेमे, नारद तुंबर प्रेमे, हरि प्याला भगवान विष्णूचे भक्त म्हणजे नारद, आणि भगवान शंकराला कोणतंही काम पडलं की पहिला आवाज तुंबराला. बरेच प्रमाण आहे. तुळशी माड गडागे, कस्तुरीचा टिडागे, तुळशी माड गडागे, कस्तुरीचा टिडागे, नारद तुंबर गायन करीती पुढे निज
गे कृष्णमूर्ती होय गे कृष्णमूर्ती होय गे कळवारी सोय गे प्राणाचाही प्राण पाता सुखा सांगू काय सुखा सांगू काय गे सुखा सांगू काय गे सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे माधव मुरली मनोहर रे माधव. आणि ते तुंबर. नारद तुंबर हे ते तुंबर आहे. जसं भगवान विष्णूचे भक्त नारद तसं भगवान शंकराचे दूत भक्त तुंबर. या पार्वती मातेने तुंबर आवाज दिला. तुंबर या तुंबरांना बोलून घेतलं आणि सांगितलं ही माझी सेवा करणारी सद्गस्ती आहे सद्दासी आहे. माझी सेवा ही अनेक वर्षापासून करते. पण हे समुद्र तटाकावरती एक बाष्कल नावाचं नगर आहे तिथं राहत होती. पापाचरण केलं भ्रष्ट झाली. पण असं म्हणतात तिचा नवरा अजूनही त्याच नरकात आहे. तो पिशाच्या योनीमध्ये गेला. तुम्ही त्याच्याकडे जा. तिथपर्यंतचा प्रवास केला असं म्हणतात. पाप आचरण करून तो कुठपर्यंत गेलाय तो पाप आचरण करून म्हणतात तो विंध्य पर्वतावरती गेला. तुंबर तिथपर्यंत पोहोचले आणि तिथं गेल्यानंतर तो पिशाच्या योनीत होता. त्या बिंदूकला त्यांनी ताब्यात घेतलं.